नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही कॉफी पित असते. तेवढ्यातच सागर तिच्या समोर येतो. सागरला समोर पाहून सावनी अचानक दचकते आणि सागरला म्हणते, सागर तू? सागर म्हणतो, हो मी. तर सावनी म्हणते, सागर काय झालं आहे? कॉफी पिणार आहेस का? असं म्हणत सावनी ही सागरला कॉफी देते. सागर सावनीच्या हातातील तो कॉफीचा मग घेतो आणि सावनीच्या हातातील तो कप घेऊन तो बाजूच्या टेबलवर ठेवतो. तर सावनीला धक्काच बसतो. सावनी विचारते, सागर काय झालंय? मात्र सागर सावनीला काहीच बोलत नाही आणि सावनीजवळ रागाने पाहत असतो. सावनी विचारते, सागर अरे काय झालंय, बोल ना. परंतु सागर हा सावनीशी काही न बोलता सावनीचा हात पकडतो आणि रागाने सावनीला खाली घेऊन येत असतो. आणि हे सगळं काही आदित्यने पाहिलेलं असतं. आदित्य पाहून घाबरून गेलेला असतो. तर सावनीला तो खेचतच खाली घेऊन येतो. तर सावनी ही सागरला म्हणत असते, सागर प्लीज मला सोड. अरे मी नाईट सूटमध्ये आहे, तुला कळतंय का? आणि तू मला कुठे घेऊन जात आहेस? हे सगळं आदित्यने पाहिल्यामुळे आदित्य तर घाबरून गेलेला असतो. परंतु सागर सावनीचं काही न ऐकून घेता तिला रागानेच बिल्डिंगच्या खाली घेऊन येतो. मग सावनी म्हणू लागते, सागर हे ऐकतोयस का तू? अरे मी नाईट सूट घातलाय आणि तू कुठे घेऊन येतोयस मला? सागर मात्र सावनीवर खूप चिडलेला असतो. तो काहीही बोलत नाही. तर सावनी सागरला म्हणते, सागर एक मिनिट, अरे नक्की काय झालं आहे? मी लग्न करत आहे आणि म्हणूनच तुझी चिडचिड होत आहे का? मी माझ्या आयुष्याची सुरुवात करत आहे, या गोष्टीचा तुला राग येत आहे का? तर सागर म्हणतो, गप्प बस, तू कधीच सुधारणार नाहीस ग. प्रत्येक वेळी तुला फक्त स्वतःचाच विचार करायचा असतो का? तर सावनी विचारते, सागर अरे मी काय केलं आहे सांग ना. सागर म्हणतो, काय केलं आहेस तू? आज जे काही केलं आहेस ना, त्यामुळे तू माफी मागण्याच्या लायकीचीही राहिली नाही आहेस. सावनी ही सागरला म्हणते, सागर अरे तू काय बोलत आहेस? तू काय बोलत आहेस? मला काहीच कळत नाही. तर सागर म्हणतो, तू आमच्या घरी आलीस, त्यानंतर मुक्तासोबत गोड बोलून मुक्ताला पार्टीला यायला गळ घातलीस आणि मग मात्र मुक्ताला चुकीचा ॲड्रेस पाठवून हर्षवर्धनच्या पार्टीला पाठवलंस. हे ऐकल्यानंतर सावनीला तर धक्काच बसतो. सावनी म्हणते, शक्यच नाही आहे सागर, एक मिनिट, परंतु मुक्ता हर्षवर्धनच्या पार्टीला गेली होती, का गेली होती? तर सागर म्हणतो, हे मी तुला विचारतोय, तू असं का केलंस? तर सावनी म्हणते, सागर असं मी का करेन सांग ना. अरे मुक्ता पार्टीमध्ये आलीच नव्हती आणि म्हणूनच मी मिहिकाला विचारलं तर ती म्हणाली की मी मुक्ताला फोन करते आणि मग मात्र मी विसरून गेले. मला वाटलं कदाचित मुक्ताचा मूड चेंज झाला असेल. सागर म्हणतो, खोटं बोलू नकोस, हे सगळं काही तू मुद्दामहून केलंयस. तर सावनी म्हणते, परंतु अरे मुक्ता हर्षच्या पार्टीमध्ये का गेली असेल आणि मी कुठे ॲड्रेस पाठवला आहे? सागर म्हणतो, मग हर्षच्या पार्टीचा ॲड्रेस मुक्ताला कोणी पाठवला? सावनी म्हणते, मी असं का करेन सागर? अरे मी असं काही केलं नाही. अरे मी स्वतःच मुक्ताला माझ्या पार्टीमध्ये इन्व्हाइट केलं, मग मी असं का करेन सांग ना. तर सागर म्हणतो, का? कारण तू जेव्हा घरी आली होतीस तेव्हा फक्त तू तिला पार्टीमध्ये ये असं सांगितलं होतंस, परंतु तू ॲड्रेस सांगितला नव्हतास, कारण तुझा हा प्लॅन होता. मला माहिती आहे सावनी, तुला मुक्ताचा खूप राग येत आहे, परंतु तू एवढं करशील असं मला कधी वाटलंही नव्हतं. तर सावनी म्हणते, एक मिनिट सागर, मी खरंच असं काहीही केलं नाही आहे. खरं सांगते सागर, मी असं काहीच केलं नाही आहे. आणि खरं तर मी जर असं काही केलं तर मी मान्य करते, परंतु मी केलंच नाही आहे, तर मी मान्य का करू? तर सागर म्हणतो, गप्प बस सावनी, हे सगळं काही तू केलं आहेस आणि तुझ्यामुळेच हे सगळं काही घडत आहे. परंतु तू जे काही केलं आहेस त्यामुळे मुक्ताला किती त्रास झाला आहे हे तुला समजतंय का? आणि तुझं जीवन तर मार्गी लागलं आहे ना, मग मुक्ताला त्रास दिल्याशिवाय तुला सुख मिळत नाही का? तर सागरा सावनीला म्हणतो, सावनी तुला कल्पना आहे का तिथे काय झालं असेल? तिची ती अवस्था तू पाहिली आहेस का? तिची ती अवस्था काय झाली आहे तुला माहीत तरी आहे का? तर सावनी म्हणते, एक मिनिट सागर, अवस्था म्हणजे नक्की काय झालं असेल? ती चुकीच्या लोकेशनवर पोहोचली आणि तिथे गेल्यानंतर तिला कळालं असेल की आपण चुकीच्या लोकेशनवर आलो आहोत आणि म्हणूनच ती परत घरी आली असेल. बाकी काय होणार आहे? परंतु सागर कसं आहे ना, तुझ्या मुक्ताला नाटक करायची खूप सवय झाली आहे, कारण तिला सिंपत्ती हवी असते. 4 लोक नंतर गोळा होतात, विचारतात मुक्ता काय झालं काय झालं, आणि याच गोष्टीचा तिला आनंद वाटतो आणि तिला तर आनंद मिळवायचा असतो आणि त्यासाठी ती काही करू शकते. एक नंबरची नाटकी मुलगी आहे ती. हे ऐकल्यानंतर सागरला मात्र सावनीचा खूप राग येतो. सागर रागाने सावनीवर हात उगारतो. तर ते पाहून सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते. ती सागरला म्हणते, सागर तू हे काय करतोयस? सागर म्हणतो, सावनी तुला अजूनही कळत नाही आहे का तू काय केलं आहेस ते? तर सावनी म्हणते, सागर तो मेसेज मी केलाच नव्हता. तर सागर म्हणतो, मग तुझा मोबाईल दुसऱ्या कोणाच्या हातात असू शकतो आणि तुझ्या मोबाईलचा पासवर्ड अजून कोणाला माहीत असणार आहे का तुझ्याशिवाय? आणि असे उद्योग आणि असे प्लॅन तू किंवा तुझा तो घाणेरडा बॉयफ्रेंडच करू शकतो. तर सावनी म्हणते, परंतु तो का हात लावेल माझ्या मोबाईलला? आणि तसंही हर्षवर्धनला मी माझ्या मोबाईलचा पासवर्ड का देईन? म्हणजेच मी माझा पासवर्ड कोणाला सांगायला मी मूर्ख आहे का? सागर आणि सावनीचं सगळं बोलणं आदित्यने ऐकलेलं असतं. तर सागर म्हणतो, मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे, जर पासवर्ड कोणालाच माहीत नव्हता, मग तुझ्या व्यतिरिक्त
व्यतिरिक्त कोण मेसेज करू शकतं? तर सावनी म्हणते माझा पासवर्ड माझ्याकडे आणि आदित्यकडे असतो, कारण तो गेम खेळायला घेतो ना, आणि म्हणूनच. तेवढ्यातच सावनीच्या लक्षात येतं. सावनी मनाशीच म्हणू लागते म्हणजे आदित्यने मेसेज केला असेल का? जर असं असेल तर आपल्याला आदित्यला वाचवायला पाहिजे. तर सागर सावनीला विचारतो म्हणजे हे सगळं काही आदित्यने केलं आहे का? सावनी मात्र काहीच बोलत नाही. तर सागर सावनीला विचारतो सावनी तू सांगतेस की नाही हे सगळं काही आदित्यने केलं आहे का? तर सावनी मात्र घाबरून गेलेली असते. सावनी म्हणते नाही, खरंच मला काहीही माहीत नाही. आणि हे सगळं आदित्यला कळालेलं असतं. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो आणि तिथून निघून जातो. तर सावनी ही सागरला म्हणते सागर प्लीज तू आदित्यला काही विचारू नको, कदाचित आदित्यने काही केलंच नसेल तर. तर सागर म्हणतो म्हणजे अजूनही तू आदित्यला पाठीशी घालणार आहेस का सावनी? तर सावनी म्हणते नाही सागर, पण तू विचारू नकोस, कदाचित त्याला जर यातलं काही माहीतच नसेल तर उगाच तो हट होईल ना, त्यापेक्षा मी सगळं काही नीट हँडल करेन. तर सागर म्हणतो ठीक आहे. तर त्यानंतर सागर आणि सावनी खरी यायला निघतात. तर दुसरीकडे आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. तो हर्षवर्धनला कॉल करतो आणि म्हणू लागतो हर्ष अंकल प्लीज मला वाचवा. तर हर्षवर्धन म्हणू लागतो शांत हो आधी बेटा, नक्की काय झालंय ते सांग ना. तर आदित्य म्हणू लागतो मी मुक्ताला मेसेज केला होता, हे सगळं काही पप्पांना कळालं आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला धक्काच बसतो. आदित्य म्हणू लागतो हर्ष अंकल प्लीज बोला ना, मी काय करू? तर हर्षवर्धन म्हणतो हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस आणि तुझा पप्पा तुला काही करणार नाही. फक्त तू एक लक्षात ठेव की तू माझं नाव घेऊ नकोस, कारण तू जर माझं नाव घेतलंस तर आपल्याला मम्माची काळजी घेता येणार नाही आणि तुझा पप्पा तुझ्यावर चिडणारही नाही आणि तसंही तो तुला मारणार नाही. परंतु तू जर माझं नाव घेतलंस तर तो माझ्यापासून तुला दूर करेल आणि त्यामुळे माझं आणि तुझ्या मम्माचं लग्नही तो होऊ देणार नाही आणि यामुळे तुझी मम्मा खूप सॅड होईल, तिला खूप वाईट वाटेल. एवढी गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या मम्माला आपल्याला हट करायचं नाही आहे. तर आदित्य म्हणतो ठीक आहे. आदित्य मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सागर आणि सावनी घरी येत असतात. तेवढ्यातच समोर आदित्य येतो. आदित्यला सागर आणि सावनीला पाहून भीती वाटत असते. तो खूप घाबरून गेलेला असतो. तर सावनी आदित्यला विचारते आदित्य तू इथे काय करत होतास? आदित्य मात्र काहीच बोलत नाही. तर त्यानंतर सागरास आदित्यला विचारतो आदित्य तू सावनीच्या मोबाईलवरून मुक्ताला मेसेज केला होतास का? आदित्य मात्र घाबरून गेलेला असतो. तो काहीच बोलत नाही. सागर विचारतो आदित्य मी तुला काय विचारतोय, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे. परंतु आदित्य काहीच बोलत नाही. तर त्यानंतर सावनी ही सागरला म्हणते सागर. तर सागर म्हणतो आदित्य मी तुझ्यावर ओरडणार नाही आहे किंवा तुला मारणारही नाही. फक्त मला खरं सांग की तू हे सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केलं होतंस? तू मुक्ताला खरंच मेसेज केला होता का? आदित्य मी तुला काय विचारत आहे, हे तुला कोणी करायला सांगितलं होतं का? तुझ्या मम्माने किंवा हर्ष अंकलने? तर सावनी ही रागाने सागरकडे पाहू लागते. तर हर्ष अंकलनेच आपल्याला सांगितलं होतं. हे सगळं काही आदित्यला आठवत असतं. परंतु हर्ष बोललेला असतो की काही झालं तरी तू माझं नाव घ्यायचं नाही. जर तू माझं नाव घेतलंस तर मग आपल्याला तुझ्या मम्माची काळजी घेता येणार नाही. त्यामुळे आदित्य तर शांतच असतो. त्याला ते सगळे प्रसंग आठवत असतं की हे सगळं काही मी हर्षवर्धनच्याच सांगण्यावरून केलं आहे. परंतु हर्षवर्धनचं नाव त्याला घ्यायचं नसतं. तर सावनी म्हणते सागर तू रे काय विचारतोयस त्याला? हे सावनी सागरला म्हणते मी आणि हर्ष असं का करू आणि आदित्यला आम्ही असं का सांगू? सागर मात्र सावनीचं काही न ऐकून घेता आदित्यला विचारतो आदित्य अजूनही खरं सांग, हे तुला कोणी करायला सांगितलं होतं? आदित्य बोलशील का? आदित्य खूप घाबरून गेलेला असतो आणि आदित्य म्हणू लागतो नाही, मला कोणीही सांगितलं नव्हतं. मला जे वाटलं ते मी केलं आहे आणि मीच त्यांना तो ॲड्रेस पाठवला होता. हे ऐकून सावनीला तर धक्काच बसतो. सागरला खूप राग आलेला असतो. सागर आदित्यला म्हणू लागतो आदित्य तुला माहीत आहे का तू काय केलंयस? आदित्य तुला कळतंय का त्यांना किती त्रास झाला, त्या कुठल्या कंडिशनमध्ये आहेत? अरे त्यांची अब्रू गेली असती आज. आदित्य तुला काहीच कळत नाही आहे का? तर सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते. ती आदित्यला वाचवण्यासाठी पुढे येते आणि आदित्यला म्हणू लागते आदित्य तू असं का केलंयस? अरे असं करताना तू थोडा तरी विचार करायला हवा होता. आदित्य अरे तू हे केलंयस परंतु तुझ्या पप्पाला वाटत होतं की हे सगळं काही मी केलं आहे आणि म्हणूनच तो मला खूप ओरडत होता. तर आदित्य म्हणू लागतो यामध्ये माझ्या मम्माचा काही हात नाही. मला मम्माने सांगितलंच नव्हतं. हे सगळं काही मी स्वतः केलं होतं कारण मला त्यांची मस्करी करायची होती. तर सागर म्हणतो अशी मस्करी? कोणी शिकवली तुला अशी मस्करी करायला? अरे अशी मस्करी करून एखाद्याची काय हालत होऊ शकते याचा तुला अंदाज आहे का? तर आदित्य मात्र काहीच बोलत नाही. सागरने आदित्यवर आवाज चढवलेला असतो. तर सावनी ही सागरला बाजूला घेत म्हणू लागते सागर आवाज खाली. आदित्य अजून लहान आहे आणि त्याला काय करायचं हे त्याला कळत नाही. आणि तुला काय वाटलं आदित्यवर आवाज चढवायला ती काही सही आहे का? सईला बोलल्यानंतर तुझ्या मुक्ताला राग येतो तसाच मलाही राग येतो. माझ्या आदित्याला हात लावण्या अगोदर मला तुला मारावं लागेल. माझा आदित्य माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुला कधीही कळणार नाही. तर सागर म्हणतो सावनी परंतु आदित्य चुकलाय हे तुला कळत नाहीये का? तर सावनी म्हणते परंतु आदित्य माझा मुलगा आहे, त्यामुळे माझ्या मुलाला हात लावण्या अगोदर तुला माझा विचार करावा लागेल. असं म्हणत सावनी ही आदित्यची बाजू घेत असते.
सावनी ही सागरला म्हणते, तुझ्यासाठी आदित्यपेक्षा इतर जण महत्त्वाचे असतील, परंतु माझ्यासाठी माझी प्रायोरिटी माझा मुलगा आहे आदित्य. हे ऐकल्यानंतर सावनीचा सागरला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही झोपलेली असते, परंतु मुक्तामध्ये पार्टीमध्ये घडलेले प्रसंग आठवत असतात. मुक्ताची मुलांनी काढलेली छेड यामुळे मुक्ता घाबरून गेलेली असते आणि मुक्ता ही झोपेतच दचकत असते. त्यांनीच केलेला स्पर्श आणि सत्यमने तिला दारू पाजण्याचा केलेला प्रयत्न हे सगळं काही मुक्ताला आठवत असतं आणि मुक्ता ही दचकूनच उठते आणि सागरला आवाज देऊ लागते, परंतु सागर तिथे कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे मुक्ता खूप घाबरून गेलेली असते. मुक्ताला काय करावं काहीच कळत नाही. मुक्ता ही लाईट ऑन करते आणि सागरला आवाज देऊ लागते. दुसरीकडे सावनी ही सागरला म्हणते, काय झालं सागर, खुन्नस द्यायची काहीच गरज नाही. अशी वाक्य जेव्हा मुक्ता बोलते तेव्हा मात्र तू टाळ्या वाजवत असतोस. तर सागर म्हणतो, एक मिनिट, मुक्तासोबत बरोबरी करायला जाऊ नकोस, कारण त्यांच्यातलं ते प्रामाणिक प्रेम आणि तुझा हा दिखावा याची तुलना कधीच होऊ शकत नाही. मुक्ता मुलांवर असं आंधळं प्रेम करत नाही, त्यांना चुकीच्या गोष्टीमध्ये पाठीशी घालत नाहीत. वेळ आली तर ते सईवर सुद्धा हात उचलतात, रागवतात. चांगली आई जर मुक्तासारखी तू असतीस तर अशी वेळ आलीच नसती. तर हे ऐकून आदित्यला खूप राग आलेला असतो. आदित्य म्हणतो, बस, सतत मुक्ता मुक्ता मुक्ता, नक्की काय चाललंय पप्पा तुमचं? त्याआधी जरा तरी आमचा विचार करा. माझा आणि माझ्या मम्माचा त्यांना किती त्रास होतोय हा तुम्हाला दिसतोय का? परंतु आम्हाला किती त्रास होत आहे, मला किती त्रास होतोय, माझ्या मम्माला किती त्रास होतोय याचा विचार तुमच्या मनातही येत नाही का? माझ्या मम्माचा त्रास तुम्हाला दिसत नाही आहे का? आमचं काय करायचं याचा विचारच तुमच्या मनात नसतो का? आदित्यच्या तोंडून हे शब्द ऐकून सागरला तर धक्काच बसतो. तर इकडे मुक्ताही म्हणू लागते, सागर खाली गेले असतील का असा विचार करून ती सागरला बाहेर शोधण्यासाठी येत असते. तर त्यानंतर सावनी ही आदित्यला म्हणते, आदित्य जाऊ दे ना. तर आदित्य म्हणतो, नाही मम्मा, मला बोलू दे. आदित्य हा सागरला म्हणतो की मी पुन्हा एकदा तुम्हाला पप्पा म्हणालो होतो, रिस्पेक्ट दिला होता, परंतु तुम्ही मला कधी तुमचा मुलगाच मानला नाही. तुमचं तर आमच्याशी काही देणं घेणंच नाही आहे. तुम्हाला फक्त मुक्ताची काळजी असते. मम्मा, अगं तुझ्यामुळे किंवा माझ्यामुळे यांना काहीच फरक पडत नाही. यांचं आपल्याशी काही देणं घेणंच नाही आहे. त्यांना फक्त त्यांच्या बायकोची, मुक्ताची काळजी असते. त्यांचं फक्त मुक्तावर प्रेम आहे. आणि तुमच्या बायकोने आत्तापर्यंत माझ्या मम्माला खूप त्रास दिला आहे, खूप रडवलं आहे, परंतु आता जर तिने माझ्या मम्माला रडवण्याचा प्रयत्न केला तर मी शांत बसणार नाही. त्यांनी सईला मम्मापासून हिरावून घेतला आहे, दूर केला आहे आणि आता सुद्धा माझ्यासोबत तेच करायचं आहे आणि मम्माला त्यांना एकटं पाडायचं आहे. त्यांच्याचमुळे आपली फॅमिली इनकम्प्लीट आहे. त्या खरंच चांगल्या नाही आहेत आणि म्हणूनच त्या मला आवडत नाहीत. आदित्यच्या मनामध्ये मुक्ताविषयी असलेला तिरस्कार पाहून सागरला तर धक्काच बसतो. सागरला आदित्यचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच सागर हा आदित्यवर हात उचलतो, परंतु त्याच वेळी तिथे मुक्ता आलेली असते आणि सागरचा हात पकडते. सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते. तर मुक्ता ही सागरला शांत करत म्हणू लागते, सागर तुम्ही हे काय करताय? तुम्ही आदित्यवर हात का उचलत आहात? सागर मात्र शांत होत नसतो, तो खूप चिडलेला असतो. मुक्ता ही सागरला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर सावनी म्हणू लागते, आली, आता ही सुद्धा आली, म्हणजे आता ही सुद्धा माझ्या आदित्यला बोलणार. सावनीला मुक्ताला पाहून खूप राग आलेला असतो. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्ही हे काय करताय? तर सागर म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला ॲड्रेस कोणी पाठवला होता? सावनीच्या मोबाईलवरून हा ॲड्रेस आदित्यने पाठवला होता. हे ऐकून मुक्तालाही धक्का बसतो. तर सावनी म्हणू लागते, आता ही दोघंही माझ्या आदित्यला बोलणार, आदित्यवर तुटून पडणार आणि खरं तर चूक आदित्यचीच आहे, परंतु हे प्रकरण इथेच थांबवायला हवं, नाहीतर या सगळ्याचे परिणाम वाईट होणार आहेत. खरं तर आता तर हे संस्कार वर्गच काढणार आहेत. त्यामुळे सावनी ही मुद्दामून नाटक करत म्हणू लागते, मुक्ता, खरं तर आदित्यच्या वतीने मी तुझी माफी मागत आहे. मला माहीत आहे आदित्य चुकला आहे, परंतु आदित्यला काही कळत नाही, त्याच्या हातूनच ही चूक घडली आहे. परंतु तुझ्या बाबतीत जे काही घडलं आहे त्यासाठी मी खरंच तुझी माफी मागत आहे आणि हे दुर्दैवी आहे. सॉरी मुक्ता, माझ्यामुळे हे सगळं काही झालं आहे. तर मुक्ता म्हणू लागते, ठीक आहे. सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता, चांगुलपणाची सुद्धा हद्द असते. कुठलीही मस्करी, कुठला राग आहे हा? आदित्यच्या मनात एवढा तुमच्याबद्दल राग कसा काय असू शकतो? आणि उद्या जर दुसऱ्यासोबत सुद्धा त्याने जर अशीच मस्करी केली आणि असंच जर वागला तर आपण काय करणार आहोत? आणि तसंही आदित्य वागू शकतो. आदित्य, तू खरंच मला खूप नाराज केलंयस. तुझ्याजवळ ही अपेक्षा नव्हती. आज तुझ्या या वागण्यामुळे खरंच मला जास्त त्रास झाला आहे. तर मुक्ता ही आपलं दुःख पुसते आणि सागरला म्हणू लागते, सागर तुम्ही शांत व्हा. आणि आदित्यला म्हणू लागते, आदित्य बाळा तू रडू नकोस. परंतु आदित्य मुक्ताचं काही न ऐकून घेताच घरात निघून जातो. तर सावनीही त्याच्या मागोमाग निघून जाते. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन बोलू, खूप रात्र झाली आहे. मुक्ता ही सागरला सावरत घरी घेऊन येते, परंतु सागरला आदित्यच्या वागण्यात
करण्याचा खूप त्रास होत असतो. मुक्ताही सागरला सावरत असते आणि म्हणू लागते, सागर प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. सागरा मुक्ताला म्हणतो की आजपर्यंत मी मित्रांशी लढत होतो, परंतु आता माझ्या माणसांशी, माझ्या मुलाशी मला लढावं लागणार आहे. मुक्ता मी काय करू मला काहीच कळत नाही. सागरा मुक्ताची माफी मागतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता सॉरी. तर मुक्ताही सागरला म्हणते की तुम्ही आदित्यला ओळखताना मला माहीत आहे आदित्य असं काही करू शकत नाही. हे कोणीतरी नक्कीच त्याला करायला सांगितलेलं होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरूनच हे आदित्यने केलं आहे. तर सागर विचारतो, मुक्ता तुम्हाला खरंच असं वाटतंय का? तर मुक्ता म्हणते की हो, हे सगळं काही आदित्यला कोणीतरी करायला सांगितलं होतं. तर सागर म्हणतो तसं जर असेल तर मी आत्ताच आदित्यजवळ वदवून घेतो. तर मुक्ता म्हणते, सागर तुम्ही हे काय करत आहात? वेळ काळ काहीतरी विचार करा. तर सागर म्हणतो, परंतु मी त्याचा बाप आहे, तू मला सांगू शकतोस ना? तर मुक्ता म्हणते, सांगितलं का? आतापर्यंत तुम्ही त्याला विचारलंही असेल, सांगितलं का? सांगणार नाही, कारण हे सगळं काही त्याच्या मनामध्ये कोणीतरी भरवत आहे. आदित्य लहान आहे, तो विचार करत नाही, परंतु तुम्ही तसंच वागणार आहात का? अहो आदित्यला समजून घेणं हे आपलं काम आहे. मला माहीत आहे हे सगळं काही आपल्याला सत्य वधवून घ्यायचं आहे. तर मुक्ताही सागरला म्हणते, एक लक्षात ठेवा, सावनी मागोमाग आदित्यचा जर कोणावर विश्वास असेल तर ते तुम्ही आहात आणि आता तो विश्वास तोडून चालणार नाही. कितीतरी दिवसानंतर आदित्य तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळं काही शांतपणे आणि समंजसपणे विचारात घ्यावं लागेल आणि आपण त्याला हे सगळं काही विचारणार आहोत. परंतु आता खूप रात्र झाली आहे. तर मुक्ता खूप घाबरत असते. तर सागर मुक्ताला सावरतो आणि त्यानंतर मुक्ताला रूममध्ये घेऊन येतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर आज सावनीला म्हणतो, सावनी आई आहेस ना, मग आईचं कर्तव्य पार पाड. आदित्यला 4 चांगल्या गोष्टी शिकव, त्याला चांगला मार्ग दाखव. हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सागरा मुक्ताला म्हणू लागतो की आदित्य तुमच्यासोबत एवढा वाईट वागला तरी सुद्धा तुम्हाला आदित्यचीच काळजी वाटते ना? तर मुक्ता म्हणते, सागर तुमचं जे आहे ते माझं आहे, मग माझ्यातील आई आदित्यची काळजी नाही का घेणार? तर मुक्ताचं हे वाक्य ऐकून सागरला मुक्ताचा अभिमान वाटत असतो. तर मुक्ताही सावनीला म्हणते, सावनी हर्षवर्धनला तुमच्यासोबत लग्न करायचं नाहीये, तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही, आणि मला असं मनापासून वाटत आहे. तर मुक्ताचं हे बोलणं ऐकून सावनीला तर धक्काच बसतो. आता सावनीला हर्षवर्धनचं सत्य कळेल का की खरंच त्याला लग्न करायचं नाहीये? आता हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.